मित्रांनो, हा कापूस ओके करण्यामध्ये त्याने जे काही रक्ताचं पाणी केलेलं आहे ते त्याने आम्हाला मागच्या बरेच दिवसापासून सांगितलेलं आहे आणि आज आम्ही ते प्रत्यक्षात पाहिलं आणि खऱ्या अर्थानं हा शेतकरी, हा बळीराजा, त्याचं जे काही काम आहे हे आज आपण सर्वांनी इथं अनुभवलेलं आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या कवितांच्या रूपामध्ये ज्या कवीनं शेतकऱ्यांपर्यंत किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवल्या होत्या, ते कवी म्हणजे कविवर्य नादो महानोर, नामदेव धोंडोबा महानोर. कालच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना निसर्ग कवी म्हटलं जातं. ते एक हाडामासाचे शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या वेदना, शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी आपल्या कविताच्या माध्यमातून मांडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते नावलौकिक झाले. तात्पर्य, शेतकऱ्यांच्या किंवा जनसामान्यांच्या वेदनांसोबत जी मंडळी एकरूप होतात, शेतकऱ्यांच्या वेदनांवर जे फुंकर घालतात, ती मंडळी खूप मोठी होतात आणि ह्या आपल्या ज्या काही व्यथा आहेत, वेदना आहेत, त्यावर फुंकर घालण्यासाठीच आज आमच्या कापूस सुधार प्रकल्प आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य ऐसी येती फळाला, कोणती पुण्य ऐसी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. मित्रांनो, नादो महानोरांनी जे काही पुण्याईचा जो काही उल्लेख केलेला आहे आपल्या कवितेमध्ये, ती पुण्याई म्हणजे या दोन घटकांची आहे आणि त्यामधला पहिला महत्वाचा घटक म्हणजे हा निसर्ग आहे. हा निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. आणि दुसरा महत्वाचा घटक म्हणजे आमच्या समोर बसलेला हा संपूर्ण शेतकरी वर्ग आहे. कारण शेतकरी नसता तर आपल्याला खायला मिळालं नसतं. असं असून सुद्धा शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांच्या वेदना त्या कधी संपतील हा सुद्धा एक प्रश्न आहे. परंतु आम्ही सुद्धा या प्रश्नांना उकल घालण्यासाठी, या प्रश्नांवर उत्तर सोडवण्यासाठी, या प्रश्नां सोडवण्यासाठीच आज आपल्या समोर इथं उपस्थित आहोत. आता आपल्याला मोरे सरांनी, आमच्या वाघसरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग जो काही 70-80% शेतकरी वर्ग जो काही अवलंबून आहे, तो कृषी सेवा केंद्राच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहे. ही सत्य परिस्थिती आहे. खर तर कृषी सेवा केंद्रावाले काही वेगळे नसतात, ते आपल्यामधलेच असतात. शेतकऱ्यांचीच मुलं असतात, ते सुद्धा शेतकरीच असतात. परंतु हे जे काही मल्टीनॅशनल, इंटरनॅशनल जो काही समूह आहे, कंपन्यांचा समूह आहे, तर त्यांच्या माध्यमातून एक प्रचंड प्रमाणामध्ये या आपल्या शेतीमध्ये या कृषी रसायनांचा, कृषी कीटकनाशकांचा पाहिजे जो काही प्रमाण आहे, त्या प्रमाणामध्ये जो काही उपयोग व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त प्रमाणामध्ये हा आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याचा वापर करून घेतला जात आहे. आणि त्यामुळं इथला प्रत्येक घटक आज जणू काही विषमुक्त झाला की काय असा प्रश्न तयार झालेला आहे. मेडेसरांनी सुद्धा सांगितलं आपल्याला की जी काही माती आहे, ती माती जुन्या काळामध्ये आपण हात घातला की त्यातनं गांडूळ बाहेर यायचे. ही सत्य परिस्थिती आहे. आता तिथं माती आपली जी काही आहे ती कडक झालेली आहे. गांडूळ आज कमी झालेला आहे. सेंद्रिय कर्व कमी झालेला आहे, त्यामधला 1% कमी झालेला आहे. माता आणि माती, माता आणि माती फरक फक्त विलांटीचा असतो. माता ही आपल्याला जन्म देते, अमृता समान आपलं दूध प्राशन करून आपल्याला मोठं करते, आपल्याला संस्कार घालते. आणि ही माती, ही जी काही माती आहे, काळी माती, ही आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा करते आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्याला आपल्या पोटामध्ये सामावून घेते. तुमची आमची सर्वांची या मातीसोबत नाळ जुळालेली आहे. म्हणून मित्रांनो, ही शेती करीत असताना या मातीचं आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि हाच खऱ्या अर्थानं संदेश आपल्याला या शेतकरी प्रशिक्षणाच्या किंवा शेतीशाळेच्या माध्यमातून आपल्याला इथं द्यायचा आहे. जो महत्वाचा जो काही विषय आहे तो म्हणजे कीड व्यवस्थापनाचा विषय आहे. मागच्या जवळपास 50-60 वर्षापासून
प्रचंड प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होतो आहे. पंजाब, हरियाणा या राज्यामध्ये म्हणजे हरित क्रांतीची सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे. आणि हरित क्रांतीची सुरुवात झाल्याच्या नंतर आज आपण मागे फिरून पाहतो, प्रश्न संपलेत. भूगोलचा प्रश्न संपला, इतर जे काही प्रश्न आहेत संपले, पण वेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार झालेले आहेत. आज पंजाब पासून ते भटिंडापर्यंत कॅन्सरची ट्रेंड जाते, ती आपण सर्वांनी पाहिलेली आहे, आपण ऐकलेली आहे. अशा प्रकारची कॅन्सरची ट्रेंड आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कदाचित येईल पुढच्या काही काळामध्ये. कोल्हापूर मधलं एक गाव आहे, त्या गावामध्ये संपूर्ण गाव त्याच्यामध्ये कॅन्सरचे प्रचंड पेशंट्स आढळले, मागे आपण पाहिलेले आहेत. आपल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये हजारो पेशंट्स आहेत कॅन्सरचे. तर हे जे काही आपण खातो आहोत त्यामधनं सुद्धा काही कृषी रसायनांचे जे काही अंश आहेत, कीटकनाशकांचे अंश आहेत, ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते सुद्धा एक आपल्या याचं कारण होऊ शकतात. ही म्हणजे सत्य परिस्थिती आहे. आमचे परभणी विद्यापीठातले एक मित्र आहेत, आत्ताच त्यांचा मृत्यू झाला, माझ्याच वयाचे 40ले, परंतु त्यांना आतड्याचा कॅन्सर झाला आणि आत्ताच मागच्या एका महिन्या अगोदर ते दगावले. मित्रांनो, असे भरपूर उदाहरणं आहेत की प्रत्येक माणूस आज कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या व्याधीपासनं जर्जर झालेला आहे. आमच्या विद्यापीठातले बरीचशी मंडळी, कोणाला बीपीचा त्रास, कोणाला शुगरचा त्रास आपल्यापैकी असतील. आता जी काही मोठमोठी मंडळी आहेत तर त्यांचं आयुष्य जे काही आहे ते आपल्याला 80 वर्षांपर्यंत दिसतात, 90 वर्षापर्यंत. परंतु जी काही आमची पिढी आहे ती 50 पर्यंत टिकल की नाही याची शाश्वती आज राहिलेली नाही. कारण आपण जे काही खातो सकाळच्या चहापासनं तर रात्रीच्या डिनर पर्यंत त्या प्रत्येकामध्ये त्याची तपासणी केली आपण तर त्यामध्ये काही ना काही घटक आढळतात. आणि म्हणून कीड व्यवस्थापनाची पार्श्वभूमी ही खरी आहे की आपण जे काही कृषी सेवा केंद्रांच्या सल्ल्यानुसार आपण जे काही करतो आहोत ते खरंच योग्य आहे का. ते काही आपले दुश्मन नाहीत, परंतु त्यांचा जो सल्ला आहे त्या सल्ल्यामध्ये काही स्वार्थ आहे का विद्यापीठ जे काही सांगतं त्यामध्ये परमार्थ आहे का स्वार्थ आहे, ही सुद्धा विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थानं हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो. तर आमच्या विद्यापीठातला जो काही विद्यार्थ्यांचा क्लास असतो तो 45 मिनिटाचा असतो. आता जवळपास 1.5-2 तास झालेले आहेत. म्हणून तुम्हाला जे काही टिप्स सांगायच्या आहेत, कारण जरा जास्त सांगितलं की ते इकडून ऐकून इकडून सोडून दिलं जातं, म्हणून एक काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगतो. आणि माझा जो काही मुख्य विषय आहे कीड व्यवस्थापनाचा त्याबद्दल तुम्हाला सांगतो. आता हा कपाशीचा जो काही विषय आहे, कपाशीच्या 2 महिन्यापर्यंत कुठलीही फवारणी करू नये, आपल्याला आदरणीय डॉक्टर वाघ सरांनी आता सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या 2 महिन्यापर्यंत आपल्या कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात मित्रकिडी असतात, मावा वगैरे असतो. त्या माव्याला खाण्यासाठी ढालकिडा आहे, क्रायसोपा, आताच मी दाखवला काकांना, क्रायसोपा, लेडीबर्ड बिटल किंवा जे काही सिरफिड माश्या आहेत, वेगळ्या प्रकारचे किडे आपल्या कपाशीमध्ये असतात. सुरुवातीच्या 2 महिन्यापर्यंत कृषी सेवा केंद्रामध्ये न जाता आमच्या जवळच असलेल्या कृषी पंढरीमध्ये यायचं आणि तिथं जो काही जैविक तिथं लॅब आहे, जैविक कीड नियंत्रणाची लॅब आहे, प्रयोगशाळा आहे, तिथं फक्त 200 रुपये किलोनं, फक्त 200 रुपये किलोनं बगीसाईड भेटतं, जे रस शोषण करणाऱ्या किडीवर रामबाण उपाय आहे. त्याच प्रकारे बिव्हेरिया बॅसियाना भेटतं, मेटॅरायझिम अॅनिस्ले भेटतं किंवा नोमोरिया रिलाई, ह्या जैविक बुरशी की ज्या फक्त शत्रू किडींना मारतात, मित्र किडींना मारत नाहीत. किंमत किती? फक्त 200 रुपये किलो. 200 रुपयामध्ये आपलं एका एकरची फवारणी बिनधास्त होते, फक्त 200 रुपये किलो. या सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला ह्या फवारण्या करायच्या आहेत. दुसरी गोष्ट, निंबोळी अर्क आपल्या घरचा असेल, 5 किलो निंबोळ्या 10 लिटर पाण्यामध्ये म्हणजे त्याचा भरडा भिजू घालायचा रात्रभर, दुसऱ्या दिवशी फवारणी करायची. आणि ती जी काही फवारणी आहे ती रामबाण उपाय आहे. कडू चवीमुळं, कडू वासामुळं पिकावर किडींना येऊ देत नाही. कडू चवीमुळं ते ज्या काही किडी आल्या तर त्या किडी खात नाहीत पिकाला, आणि त्यांनी खाल्लं तर त्यांचा जो काही जीवनक्रम आहे, अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अवस्था, हा जीवनक्रम व्यवस्थित होत नाही. त्यांना अपंगत्व येतं, त्यांना पोलिओ होतो. आणि अशा प्रकारचा हा ज्या काही किडी आहे या किडींचा बंदोबस्त आपल्या घरच्या घरी होतो. आणि म्हणूनच आपल्या शेतकऱ्यांच्या बांधांवर इथं आंबे दिसत आहेत, कडुनिंबाची झाडं दिसत आहेत, निसर्गानं त्यासाठीच आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे.
निसर्ग सांगतो की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ उपलब्ध करून दिलेली आहे, फक्त आपल्याला ती ओळखायची आहे. कवी नादो महानोरांनी संपूर्ण आयुष्य शेतामध्ये घातलं आणि निसर्गाचा अभ्यास केला. त्याच गोष्टींचा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. निंबोळ्या आपल्याला मे जून मध्येच का उपलब्ध होतात, त्या हिवाळ्यामध्ये का उपलब्ध होत नाहीत, याचा अभ्यास करायचा आपल्याला. कारण निसर्ग सांगतो की या निंबोळ्या पडलेल्या गोळा करा, त्याचा भरडा करा आणि त्याची फवारणी करा. म्हणून त्या निंबोळ्या त्यावेळेस तयार होतात, एरवी तयार होत नाहीत. यावर्षी निसर्गाची किमया 2 बहार आलेल्या आहेत. आंब्याला जसे 2 बहार आले होते तसे या कडुनिंबोळीला सुद्धा 2 बहार आलेले आहेत. त्याचा पुरेपूर आपण उपयोग करणं हे खऱ्या अर्थाने गरज आहे. समजा तो आपल्याला घरच्या घरी तयार करता नाही आला तर बाजारामध्ये जायचं. 10,000 ppm 1500 ppm वेगवेगळ्या ppmचे निंबोळी अर्क उपलब्ध आहेत. परंतु बाजारामध्ये जो काही निंबोळी अर्क आहे त्याहीपेक्षा दर्जेदार 5% निंबोळी अर्क आहे. हे कृषी अधिकाऱ्यांचे सुद्धा हे आपले सल्ले आहेत. म्हणून या निंबोळी अर्काचा वापर करणं खूप गरजेचं आहे. दशपर्णी अर्क आज सायंकाळी 7:30 आपली सोयाबीनची डिजिटल शेतीशाळा आहे. आपल्या सोयाबीन शेतीशाळेचे पाणी फाउंडेशनचे सुद्धा इथं आपल्याला समन्वयक, आपल्या या टेरिटरीचे जे काही समन्वयक आहेत ते इथं आज उपलब्ध आहेत. तर आज सायंकाळी 7:30 सोयाबीनची डिजिटल शेतीशाळा आणि दर बुधवारी सायंकाळी 7:30 कपाशीची डिजिटल शेतीशाळा, पाणी फाउंडेशन आणि आमचं कृषी विद्यापीठ, महाराष्ट्रातले 4 विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानानं संपूर्ण विद्यापीठातले महाराष्ट्रातले शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर, शेतकऱ्यांच्या घरी प्रत्यक्ष त्यांचे प्रश्न सोडवत असतात. आपणही सुद्धा या ज्ञानगंगेचा पुरेपूर वापर करून घ्यावा. या शेतीशाळेमध्ये आम्ही दशपर्णी अर्काचा वापर सांगतोय की शेतकरी बांधवांनी दशपर्णी अर्काचा वापर करायचा आहे. दशपर्णी अर्कामध्ये वेगवेगळ्या ज्या काही आपल्या शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत, जे काही कडून निंबोळी आहे किंवा वेगवेगळ्या ज्या काही घाणेरी सारख्या किंवा धोत्र्यासारख्या ज्या काही वनस्पती आहेत, या वनस्पतींचा 10 वेगवेगळ्या वनस्पतींचा आपण अर्क तयार करायचा. पाणी त्याचे तोडायचे आणि जवळपास 200 लिटरच्या ड्रम मध्ये 200 लिटर पाण्यामध्ये ते सडू घालायचे. 1 महिनाभर त्याला ढवळायचा आणि तो जो काही दशपर्णी अर्क आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा कीड आणि रोगांवरचा रामबाण उपाय आहे. तर तो दर 8 ते 10 दिवसावर तुम्ही कपाशीवर फवारा, इतर पिकावर फवारा, सोयाबीन असेल तर सोयाबीनवर फवारा. हे रामबाण उपाय आहे. कडुनिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क किंवा विद्यापीठातले जे काही विविध जैविक घटक आहे यांचा वापर कोणत्याही पिकावर तुम्ही डोळे लावून करू शकता. त्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तर काही फरक पडणार नाही. आता इथं बोरांची आणि अजून एका मला वाटतं कुठल्या तरी अन्नद्रव्याची आपल्या शेतावर इथं मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी केली. त्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं, पानं जळाली. अक्षरशः आपल्याला पाहता येईल थोडी थोडी पानं जळालीत. परंतु जैविक घटकांचा आपण वापर केला तर त्याचा कुठेही दुष्परिणाम आपल्याला शक्यतो होत नाही. म्हणून याचा वापर करणं गरजेचं आहे. आताच मेढे सरांनी सांगितलं की जे काही आपल्याकडे जे काही गोमूत्र आहे या गोमूत्राचा सुद्धा आपल्याला कीड व्यवस्थापनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा वापर करता येतो. 4% गोमूत्र अर्काचा वापराची सेंद्रिय शेतीमध्ये शिफारस आहे. अर्थातच 10 लिटर पाण्यामध्ये 400 मिली गोमूत्र मिसळायचं आणि त्याची फवारणी द्यायची. वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य सुद्धा त्याच्यामध्ये आहेत जेणेकरून आपल्या कपाशीची वाढ सुद्धा जोमात होईल. आणि त्याच प्रकारे जे काही किडी आहे, रोग आहेत त्यांना सुद्धा परावृत्त करणारे अनेक घटक गोमूत्रामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे का, रामदेव बाबा असेल किंवा पतंजली असेल किंवा श्री श्री रविशंकर हे गोमूत्र विकतात. त्याचा भाव काय आहे आपल्याला कल्पना आहे का? आता मोरे सरांनी जे सांगितलं आपल्याला की जे आपण गायच्या धारा काढतो ते जे काही दूध आहे त्या दुधाला सुद्धा तेवढी किंमत नाही, तेवढी किंमत त्या गोमूत्राला. गोमूत्र अर्क छोटीशी बॉटल असते 250 मिलीची, तर जवळपास मला वाटते 350 रुपये लिटर आपल्या गाईचं गोमूत्र अर्क विकल्या जातो बाजारामध्ये. म्हणजे त्यातले घटक, त्याचं महत्व किती असेल याचा विचार करा. हे गोमूत्र काढायची गरज आहे का? नाही. आपलं दूध काढावं लागतं, धारा काढावं लागतात नाही का, पिळावं लागतात. परंतु गोमूत्र पिळायची गरज नाही, ऑटोमॅटिक ते गोमूत्र बाहेर पडतं. गरज काय आहे? तुझं आहे तुझं पाशी. फक्त गोठ्यामध्ये आपला एक खड्डा करायचा, त्याच्यामध्ये एखादा प्लास्टिकचं मोठं एक तुम्ही टोपलं ठेवा किंवा एखादं भांडं ठेवा किंवा एखादा खड्डा करा सिमेंटचा, त्यामध्ये गोमूत्र गोळा होईल. हेच गोमूत्र आपल्याला कपाशीवर फवारा, सोयाबीनवर फवारा, कोणत्याही पिकावर फवारा.
अतिशय चांगल्या प्रकारचा गोमूत्राचा वापर करता येईल. आणि म्हणून या गोमूत्राचा सुद्धा आपल्याला या सेंद्रिय शेतीमध्ये म्हणा किंवा आपल्याला या कीड म्हणजे विषमुक्त शेतीमध्ये त्याचा आपल्याला वापर करता येईल. मला असं म्हणायचं नाही की 100% विष मुक्तच करा, परंतु याचं संतुलन ठेवायचं आपल्याला. 100% तिकडं पण जायचं नाही, परंतु निसर्गामध्ये जे काही निविष्ट आपल्याला उपलब्ध करून दिलेला निसर्गानं त्या आपल्याला इथं वापर करायचा आहे. कारण निसर्गाच्या अनुकूल आपण शेती केली तरच तो निसर्ग भविष्यामध्ये आपल्याला साथ देणार आहे, आपली सोबत करणार आहे. नाहीतर कोरोना सारखा छोटासा डोळ्याला न दिसणारा व्हायरस संपूर्ण जगाला थांबवितो शेतीला सोडून. तर अशा प्रकारचे भविष्यात कितीतरी वेगवेगळ्या व्याधी किंवा वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर येतील जर आपण निसर्गाच्या विरोधात आपण शेतकरी करू. या शेतामध्ये आता आपल्याला तार दिसत आहेत. मगाशी या तारांवर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बसलेले होते. आता ते किडी तिथल्या संपल्या असतील कदाचित म्हणून ते बाजूला गेले. तर आपण बांधावर आता झाडं कमी ठेवले. जुन्या काळामध्ये आता आजोबांच्या वडिलांच्या काळामध्ये पाहिलं तर इथं कदाचित प्रचंड झाडं असतील. कोणती झाडं? बोरीची झाडं, बाबळीची झाडं, देशी झाडं, उंबराची झाडं, म्हणजे आपल्या देशी जी काही झाडं आहेत त्या आज आपण ठेवलीच नाहीत. ज्या आपल्या देशामध्ये ज्या काही वनस्पती आहेत ज्या नैसर्गिकरित्या जमिनीतून बाहेर येतात त्याची फक्त थोडीशी कटिंग करायची, त्याला ट्रेनिंग प्रूनिंग करायचं. त्या वनस्पती जगल्या पाहिजेत, जिवंत राहिल्या पाहिजेत. बोरी बाभळी राहिल्या तर त्यावर पक्षी घरटे करतील. बोरी बाभळी शेतामध्ये असल्या तर त्यावर मधमाशा आपलं घर तयार करतील. म्हणून ह्या निसर्गाचं जर संवर्धन करायचं असेल तर या घटकांचं आपल्याला त्यांचं महत्व आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. मधमाशांचं महत्व तुम्हाला माहिती असणारच आहे, तरी पण मी सांगतो, मधमाशी आहे म्हणून आपण जिवंत आहोत. मधमाशी अतिशय छोटासा घटक आहे, दिसायला अतिशय छोटा, परंतु या निसर्गानं ईश्वरानं त्यावर प्रचंड मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. ती म्हणजे परपरागीकरणाची. एका फुलावर बसून दुसऱ्या फुलामध्ये जातात आणि परपरागीकरण होतं. आपल्याला प्राण्यांचं मिलन माहिती आहे. प्राण्यांचं उत्पादन कशा प्रकारे होतं ते माहिती आहे, परंतु या निसर्गामध्ये जी काही वनस्पती आहे त्याचं सुद्धा परपरागीकरण होऊन त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं. फळाला जे काही शेंगा लागतात किंवा जे काही बिया तयार होतात त्यामुळेच पुन्हा आपले निसर्गाची निर्मिती होते, या अन्नधान्याची निर्मिती होते. आणि यामध्ये मधमाशीचा महत्वाचा घटक आहे. ही मधमाशी 60% आपण संपवलेली आहेत. वृक्षतोड, जंगलतोड करून या कीटकनाशकांचा, घटकांचा, रासायनिक घटकांचा वापर करून यांना जर पुन्हा आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, पूर्वीचा वैभव पुन्हा आणायचा असेल तर आपल्या शेतामध्ये सुद्धा मधमाशा जिवंत राहिल्या पाहिजेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या काटेरी वनस्पती सुद्धा राहिल्या पाहिजे शेतामध्ये. आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची आपण शेतामध्ये झाडं सुद्धा लावली पाहिजेत. आता हे कापूस लावला, अतिशय उत्तम कापूस आहे. यामध्ये धोंडे पाटलांनी अनेक प्रकारचे आपल्या शेतामध्ये प्रयोग केलेले आहेत. आंतरपिकांचं मेडेसरांनी सुद्धा सांगितलं, कापूस लावत असताना आंतरपिक सुद्धा घ्या. आंतरपिक घेताना काय होतं, वेगळ्या प्रकारच्या मित्रकिडी येतात, मधमाशा येतात. सोयाबीनच्या शेतामध्ये मागच्या वर्षी गेलो आम्ही. एका शेतकऱ्या शेतावर तिथं कुठल्याही प्रकारची फवारणी केली नव्हती. त्या मधमाशांचा प्रचंड तिथं एका झाडावर 5-5, 10-10 मधमाशा, या फुलावर त्या फुलावर. दुसऱ्या शेतात गेलो, त्यानं नेमकीच एक फवारणी केली होती कीटकनाशकाची, त्यावर कुठल्याही प्रकारची मधमाशी नव्हती. हे तुमचे सुद्धा अनुभव असणार आहे. म्हणून फवारणी करताना आपण सतत विवेक बुद्धी आपली जागृत ठेवायची आहे आणि जैविक घटकांचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे. पक्ष्यांचा जो विषय मी तुम्हाला सांगत होतो, पक्षी थांबे करण्याची गरज आहे. झाडं नसल्यामुळे, झाडं आपण ठेवली नाहीत. पुढच्या पिढींना सुद्धा आपल्याला झाडं किंवा याचा काही जो ठेवा आहे तो आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला झाडं ठेवायची आहेत. सध्या झाडं नसतील तर शेतामध्ये आपल्याला पक्षी थांबे करा. कपाशीमध्ये करा, सोयाबीन मध्ये करा. टी आकाराचे पक्षी थांबे करायचे आहेत आणि त्यावर पक्षी बसतात आणि आनंदानं जो काही शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आहेत त्या आळ्यांवर फडशा पाडतात आळ्यांचा. जी आळी 10,000 रुपये लिटरच्या कोऱ्याजन्म मरणार नाही, ती आळी एक पक्षी एका दिवसात 40-40, 50-50 आळ्या खाऊन फस्त करतात. म्हणूनच जगद्गुरु संत तुकोबा महाराजांनी 350 वर्षांअगोदरच सांगितलं होतं की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वणचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. सोयरे आहेत ते आपले सोयरे आहेत. आमच्या सर्वांना आमचं भाषण पाठ झालं असेल की जे काही आपली सोय करतात ते आपले सोयरे आहेत.
हे सर्व आपले सोयरे आहेत, पक्षी आहेत, मित्र आहेत, जे काही वनचरे आहेत, त्यांचं संवर्धन आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि म्हणूनच हे केलं तरच आपली शेती कमी खर्चामध्ये होईल, फायद्याची होईल, सर्वांच्या कल्याणाची होईल. जे काही आपण खातो आहोत, जे काही रोगमुक्त शेती होईल किंवा विषमुक्त शेती होईल आणि याचा फायदा आम्हाला सर्वांना होईल, निसर्गातल्या चराचराला होईल. आणि म्हणूनच शेवटी मी तुम्हाला जाता जाता जे काही पंचसूत्री आहेत या आपल्या शेतीमधल्या ते मी सांगतो. सगळ्यात अगोदर सुरुवातीला आपण जे काही पक्षी थांबे करायचे आहेत, निंबोळी अर्काचा वापर, जे काही दशपर्णी अर्काचा वापर, जैविक निविष्ठांचा वापर, कामगंध सापळ्यांचा वापर. ही कामगंध सापळे आपल्याला दिसत आहेत, कृषी विभागातल्या मॅडम ज्या काय आहेत, बनसोडे मॅडम, त्यांच्या सर्व सहकार्याने इथे लावलेले आहेत. हे कामगंध सापळे आता 2 महिन्याची कपाशी झाली, एकरी जवळपास 8 ते 10 कामगंध सापळे लावले, तर याच्यामध्ये सगळे नर येऊन अडकतात. नरांचाच नष्ट केला तर नर मादीचं मिलन होणार नाही, पुढची पिढीच तयार होणार नाही, ना रहेगी बास ना बजेगी बांसुरी. आपण काय करतो, अळीला मारण्याचा प्रयत्न करतो. एका नर मादी पतंगापासून तर 200 ते 400 आळ्या तयार होतात गुलाबी बोंडळीच्या. परंतु एक समजा नर मादी पतंग एका सापळ्यामध्ये 100 200 मरतात. 100 समजा आपण गोळा केले तर 100ला 200 न गुणाकार करा, जवळपास 2-2 हजार आळ्या आपण एका कामगंध सापळ्यापासून नष्ट करू शकतो. परंतु तो कामगंध सापळ्याचा शोध लावून 50 वर्षे झाली, तो आपल्यापर्यंत पाहिजे त्याप्रमाणे पोहोचला नाही. का? कारण त्याच्यावर नफा काहीच भेटत नाही. 5 ते 10 रुपये आपल्याला कृषी सेवा केंद्रवाल्यांना किंवा ते तयार करणाऱ्या कंपन्यांना अतिशय कमी मार्जिन भेटतो. एकरी तुम्हाला 500 रुपये खर्च येतो कामगंध सापळे लावायला. एक फवारणी करायला तुम्हाला 2000 रुपये लागतात, बरोबर आहे. एक फवारणी 8 दिवसांच्या नंतर किंवा 10 दिवसानंतर लगेच दुसरी फवारणी करावी लागते. एका महिन्यामध्ये किती फवारणी करावं लागतात? कमी कमी 3 ते 4 फवारण्या आपण करत असतो एका महिन्यामध्ये. 4-2 8,000 रुपये आपले नुसते त्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून एका मोठमोठ्या कंपन्यांना आपण मोठे करतो. मित्रांनो, आपण एक कामगंध सापळे एकरी समजा 10 लावलेत, फक्त 500 रुपये महिनाभर चालतात. हे स्वस्तातले मस्त कामगंध सापळे हे लावायचे आहेत. हे किडींचं कुटुंब नियोजन आहे. आपलं कुटुंब नियोजन आपण केलंय म्हणून आज आपण जगामध्ये 2 नंबरला होतो, आता 1 नंबरला गेलो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. आता नवीन विधायक येणार आहे जनसंख्या नियंत्रण काढून पुढच्या काही दिवसामध्ये. चांगली गोष्ट आहे, सगळे प्रश्न थोडेसे कमी होतील. हा किडींचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल, हा जननियंत्रण काढून जो मागच्या 50 वर्षा अगोदर आला होता तो आपल्या शेतामध्ये राबवायचा आहे. अर्थातच कामगंध सापळ्यांचा वापर आणि त्यासोबत प्रकाश सापळ्यांचा सुद्धा वापर करायचा आहे. प्रकाश सापळ्यामध्ये नर आणि मादी दोन्ही येतात. फक्त सायंकाळी सूर्य मावळल्याच्या नंतर 2 तास ठेवायचा आहे, नंतर तो बंद करायचा आहे. खूप बोलता येईल, परंतु जेवणाची वेळ झालेली आहे. प्रत्येकाच्या पोटामध्ये कावळे ओरडत आहेत. त्यामुळं शेवटचा मी एक संदेश देतो. जाता जाता आपल्याला 5 गोष्टी करायच्या आहेत. भूरक्षा करायची आहे, या आपल्या काळ्या आईची रक्षा करायची आहे. रासायनिक घटकांचा वापर कमीत कमी करायचा आहे. जैविक घटकांचा, सेंद्रिय घटकांचा वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट जलरक्षा. ज्या पंचमहाभूतापासून तुमचं आमचं शरीर बनलेलं आहे आणि ज्या पंचमहाभूतांमध्ये तुम्ही आम्ही सर्व विलीन होणार आहोत, ते पंचमहाभूत शाश्वत राहिले, शुद्ध राहिले तरच आपण जास्त वर्ष टिकू, नाहीतर मग पुढच्या काही वर्षांमध्ये आपण सुद्धा जाणार आहोत. भूरक्षा, जलरक्षा, वनरक्षा. वनरक्षा, गोरक्षा. गोरक्षा अर्थातच प्राणी रक्षा आणि जैवविविधता रक्षा. या 5 घटकांचा आपण इथं वापर करायचा आहे, त्याचं संवर्धन करायचं आहे आणि हाच संदेश आपण इथून घेऊन जायचा आहे. आणि शेवटचा पर्याय जो काय आहे रासायनिक कीड व्यवस्थापनाचा, तो आम्हाला सर्वांना तो जिभेच्या शेंड्यावर पाठ आहे फवारणीचा, तर त्याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. तर मित्रांनो, आज अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रम आयोजित करताना सर्व कृषी विभाग, आमचं विद्यापीठ, आमच्या विद्यापीठातले आमचे जे काही आदरणीय डॉक्टर राजेंद्र वाघ सर आहेत, त्यांना सहयोगी संचालक पदाचा पदभार आहे. अतिशय व्यस्त कार्यक्रम असतो. मागच्या 2-2.5 तासांपासून ते इथं आपल्याकडे बसून आहेत. तर
या सर्वांचं मी इथं आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथंच पूर्ण विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. सदर शेतीशाळा व पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम भारतीय कापूस महामंडळ CCI, केंद्रीय कापूस संशोधन संस्था CICR, नागपूर अनुदानित गुणवत्ता उत्पादन आणि शाश्वतता सुधारण्यासाठी कापूस शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम शेती पद्धतीची जागरूकता आणि विस्तार सेवा प्रकल्प अंतर्गत कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे द्वारे आयोजित करण्यात आला.